नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील पुणे येथे असणारं अतिशय उत्कृष्ट दर्जाचं विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र. या विज्ञान केंद्रामध्ये 3D शो आणि तारांगण अशा दोन प्रकारची अतिशय सुंदर सुबक अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व प्रकारच्या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे विविध प्रयोग या ठिकाणी आपल्यास पाहायला मिळतात. यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे फिजिक्सचे शो आहेत, फिजिक्सचे प्रयोग आहेत, ते प्रयोग सुद्धा इथे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे इथे मानवाची उत्पत्ती कशी झाली, मानवाने चाकाचा शोध कसा लावला याबद्दलच्या प्रतिकृती अतिशय सुंदर समजतील अशा पद्धतीने या ठिकाणी सुशोभित करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे वाफेचा शोध, वाफेच्या शक्तीचा शोध म्हणजे बाष्पशक्तीचा शोध कोणी लावला, कशा प्रकारे वाफेच्या शक्तीचा उपयोग करण्यात आला, ती कशा प्रकारे कार्य करते याबद्दलचे प्रत्यक्ष प्रयोग विद्यार्थ्यांना करता येतात. अशा प्रकारे रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण जे पाहतोय आता सध्या हे सगळे वाफेचे प्रयोग आहेत आणि ह्या वाफेच्या शक्तीचा उपयोग करून आपण कोणकोणती उपकरणं चालवू शकतो याचं एक चांगलं उदाहरण या ठिकाणी आपल्याला या विज्ञान केंद्रामध्ये पाहायला मिळतं. त्याचबरोबर जो प्रयोग ज्या शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावलेला आहे त्याबद्दलची माहिती आणि त्यावर तयार झालेले माहितीपट सुद्धा या ठिकाणी पाहायला उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हे विज्ञान केंद्र महाराष्ट्रातील एकमेव असून अगदी चांगल्या प्रकारे या प्रयोग केंद्राला सुशोभित करण्यात आलेले आहे. आपण जर पाहिलं तर हा पूर्ण स्ट्रक्चर जे आहे या ठिकाणी असलेल्या विज्ञान केंद्राचं ते स्टेप बाय स्टेप आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या सगळ्यांचा उपयोग करण्यात आलेला आहे. आता हा तुमच्या समोर असणारा हा जो प्रयोग आहे, हा प्रयोग आहे की कशा प्रकारे सुरुवातीला गाड्यांचा शोध लागला. चाकाचा शोध लागल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांचा शोध कसा लागला आणि त्यानंतर गाड्या ज्या कार आहेत किंवा सायकल पासून तयार झालेल्या त्या. आता तुमच्या समोर असणारा हा जो दिसतोय तुम्हाला इंजिनचा भाग आहे, इंजिन कसं काम करतं याचं उत्तम उदाहरण यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे वेगवेगळ्या प्रकारच्या ऑटोमोटिव्ह ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांचे चांगल्या प्रकारे या ठिकाणी इंजिनचे मॉडेल बनवून विद्यार्थ्याला समजतील किंवा विद्यार्थ्यांना करता येतील अशा प्रकारे हँडल करता येतील अशा प्रकारे इथं रचना करण्यात आलेली आहे. आता तुमच्या समोर जे पाहताय तुम्ही, हे इंजिन कसं वर्क करतं याबद्दलची माहिती, पूर्णपणे माहिती या इंजिनच्या स्वरूपात तुमच्या समोर दिसत आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे इंजिन लावलेले आहेत आणि हे इंजिन सगळे या विज्ञान केंद्राला देण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे, ती म्हणजे महिंद्रा, बजाज आणि टाटा मोटर्स, रतन टाटा यांची. या कंपनीने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची इंजिनची रचना या ठिकाणी दिलेली आहे. इंजिन कसं काम करतं ह्याचा माहितीपट सुद्धा समोर आपल्याला एखादा लघुपट पाहायला मिळतो. हे पिस्टन्स कसे खालीवर करतात, पिस्टन्स हे कशा प्रकारे इंजिनला कार्यान्वित करतात, फ्युएल कसं मध्ये जातं, फ्युएल कसं वर्क करतं, ते कसं प्रेशर तयार करतं, एनर्जीचं रूपांतर कसं, केमिकल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये कसं होतं याचे सुंदर उदाहरणं आणि माहितीपट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आता जे तुम्ही स्क्रीनवर पाहताय हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे. हे इंजिन कशा प्रकारे काम करतात, विविध प्रकारच्या गाड्यांचे इंजिन कशा प्रकारे काम करतात याची उदाहरणं इथे आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय महत्वपूर्ण माहिती मुलांना इंजिनिअरिंग फील्ड मध्ये असणाऱ्या मुलांसाठी तर फारच महत्वाचं आहे. ज्यांना इंजिनियर बनायचे त्यांनी तर या ठिकाणी जाऊन भेट दिलीच पाहिजे. हे गिअर कसा वर्क करतो याचे उदाहरण आणि स्वतः आपण हँडल करू शकतो. मुले हे विद्यार्थी हे स्वतः हे करून पाहू शकतात की कशा प्रकारे. आता हा जो पाहताय तुम्ही गिअर, हा रॅक एंड पिनियन नावाचा गिअर आहे.
तो कशा प्रकारे काम करतो. गाडीचे लिव्हर स्वतः हँडल करून ते कशा प्रकारे काम करतात. फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर हे पण कसे वर्क करतात, कसे गिअर शिफ्ट होतात, हे उघड्या डोळ्याने आपल्याला तिथं पाहता येतं की गिअर कसे शिफ्ट होतात ते. ते सुद्धा इथे आपल्याला पाहता येऊ शकतं. अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना पूर्णपणे ह्या गाड्यांची माहिती मिळू शकते. अशा प्रकारची या ठिकाणी रचना उपलब्ध आहे. सर्वांनी या अ, विज्ञान केंद्राला भेट देऊन हे तुम्ही ज्ञान जे आहे ते ज्ञान तुम्ही स्वतःसाठी मिळवू शकता. हे गिअर शिफ्ट होत असताना आपल्याला दिसत आहे. कशा प्रकारे गिअर शिफ्ट होतात ते. पहा पुढे आणखी काही इंजिन्स आहेत. हे गिअर कसे वर्क करतात एकमेकांसोबत. कोणता गिअर कोणत्या दिशेने फिरत असतो. याबद्दलची सगळी माहिती. या ठिकाणी एक प्रतिकृती तयार केलेली आहे. पहा ही मोठ्या गाड्यांची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये छोटे छोटे जे पार्ट आहेत ते कसे कार्य करतात याबद्दलची सुद्धा सखोल माहिती या ठिकाणी दिलेली आहे. चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो प्रत्येक पार्टची माहिती या ठिकाणी आहे. हे बघा स्पीड मीटर वगैरे असतं गाडीमध्ये, ते कसं कार्य करतं याची सुद्धा माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. तिथं एक स्क्रीन लावलेली आहे आणि त्या स्क्रीनवर सुरुवातीला कोणती गाडी होती, नंतर त्या गाडीचं रूपांतर पुढे पुढे कशा पद्धतीने पुढं वेगवेगळ्या गाड्यांमध्ये करण्यात आलं याबद्दलची सुद्धा माहिती इथं तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळते. म्हणजे जवळजवळ 2012 पर्यंतच्या 2020 पर्यंतच्या गाड्यांची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे. पाहू शकता तुम्ही गाड्यांमध्ये कसा बदल होत गेला आणि आज ज्या गाड्या आपण टेक्नॉलॉजी मॉडर्न व्हेकल्स वापरतो त्या व्हेकल सुद्धा कशा प्रकारे तयार करण्यात आल्या याची सुद्धा माहिती आपण इथून घेऊ शकतो. जनरेशन टू जनरेशन बदल कसा होत गेलाय याची माहिती तुम्हाला या स्क्रीनवर सगळी माहिती आपल्याला पाहता येऊ शकते. जगातील सगळ्यात टॉपमोस्ट मॉडेल जे आहेत त्याच्यामध्ये बदल झालाय त्या सर्व गाड्यांची माहिती या ठिकाणी. आणि हे सर्व त्या टाटा मोटर्स म्हणजे टेल्को, बजाज, महिंद्रा आणि आणखीन 2-4 कंपन्या आहेत त्यांच्या सहाय्याने. मुलांसाठी इथे गेम खेळण्याची सुद्धा व्यवस्था आहे. ते मुलं स्वतः जाऊन तिथे गेम खेळू शकतात. गाड्यांच्या बद्दलची थोडक्यात माहिती व्हावी, मुलांना गाडी कशी चालवली जाते याची माहिती सुद्धा इथं देण्यात आलेली आहे. छोटे छोटे पार्ट्स आहेत या सायन्स पार्क मध्ये. अतिशय मोठं आणि अतिशय सुंदर असं सायन्स पार्क एक दिवसाची सहल चांगल्या प्रकारची इथे होऊ शकते. पहा इथे बरीच माहिती म्हणजे 4 व्हीलर बद्दलची बरीच माहिती आपल्याला पाहता येऊ शकते. प्रत्यक्ष मॉडेल तिथं आहेत या गाड्यांचे. हे याच कंपनीने टाटा मोटर्स, टेल्को मोटर्स मी आता सांगितलं तुम्हाला, बजाज आणि इतर कंपन्यांनी ते प्रोव्हाइड केलेली माहिती आहे किंवा वस्तू ज्या आहेत तिथल्या त्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यांनी. हे पिस्टनचं एक मोठी सॉरी काय ते भरपूर सुंदर अशी माहिती, प्रत्येक पार्टची माहिती त्या ठिकाणी लिहिलेली आहे. ती वाचून बरंच नॉलेज आपलं याबद्दलचं क्लिअर होऊ शकतं. हे झाल्यानंतर इथे दुसरं एक सेक्शन आहे. आता इथे व्हेकल्स बद्दलची माहिती, त्याचे रूल्स जे आहेत, ट्रॅफिक रूल्स ते सुद्धा इथं पाहायला मिळतात. गाडीचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. तेल कसं वाचवलं जातं याची सुद्धा माहिती तिथं, म्हणजे पेट्रोल डिझेल जे आहे ते कसं वाचवलं जातं याची सुद्धा माहिती इथं दिलेली आहे. स्पेशली फिजिक्सच्या बरेच प्रयोग आपल्याला इथे पाहायला मिळतात.
भरपूर अतिशय सुंदर असं असणारं हे आहे. इथे पहा सॅटेलाइट्स, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स कशा कार्य करतात ते दाखवलेलं आहे. मध्ये फिरते, ही पृथ्वीमध्ये फिरते आणि सॅटेलाइट्स ह्या तिच्या बाजूला कशा फिरतात, ह्या ज्या 3 फिरतायत, ह्या सॅटेलाइट्स आहेत. त्या कशा फिरतात याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. पहा, वेगवेगळे छोटे-छोटे प्रयोग आहेत. हे आपण जे ओहमचा लॉ आहे, त्याचं सुद्धा ॲपरेटस आहे. स्वतःला आपल्याला करता येतं आणि ओहमचं लॉ आहे, तो लॉ कसा तयार झाला याबद्दलची माहिती सुद्धा तिथं वर दिलेली आहे. ओहमच्या लॉ नंतर पुढे काही प्रयोग आहेत. हा मोटर इंडक्शनचा प्रयोग आहे इथे. मोटर कशी इंड्युस्ड करंट तयार करते त्याबद्दलची माहिती आहे. कॉइल्स मधून करंट फिरवल्यानंतर ते कशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड तयार होऊन मोटर फिरते त्याचे जिवंत उदाहरण इथे पाहायला मिळतात. मोटर इंडक्शनचे आणखी बरेच प्रयोग इथं पाहता येऊ शकतात आपल्याला. अशा प्रकारे वर्क करतं ते. प्रत्यक्ष आपल्याला हँडल करता येतील अशा प्रकारे याची रचना केलेली आहे. विद्यार्थी स्वतः हे प्रयोग करून पाहू शकतात. हे त्याची माहिती दिलेली आहे पुढं. कशा प्रकारे हे कार्य करतं त्याची. पॅरलल सर्किट आणि सिरीज मधलं सर्किट या दोन्हींची माहिती आपल्याला इथं पाहता येऊ शकते. प्रत्यक्ष प्रयोग करून इथे माहिती पाहता येऊ शकते. जे काही बटन्स दिलेले आहेत म्हणजे कीज दिलेले आहेत, त्या कीज दाबल्यानंतर ऑटोमॅटिकली ते कार्य करतात. त्याची माहिती पूर्ण फॉर्म्युला सुद्धा त्याचा तिथे आपल्याला अभ्यास करता येतो. अतिशय सुंदर अशी रचना या ठिकाणी केलेली आहे. हा दुसरा प्रयोग आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर याचं एक उत्तम उदाहरण आहे. मुलांना हे चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. तिथं समजू शकतं. क्रॉस सेक्शन, कोनचं क्रॉस सेक्शन कसं तयार होतं ह्याच्याबद्दलची माहिती आणि इथं प्रत्यक्ष लावलेला हा कोन क्रॉस सेक्शन तयार झाले, त्याच्यामध्ये भरलेलं पाणी आहे. तो क्रॉस सेक्शन आपल्याला इथं पाहता येऊ शकतो. त्याच्या पुढे हा न्यूटनचा आहे, न्यूटनचं क्रॅडल. आणि त्यानंतर आम्ही गेलो तर 3D कक्षामध्ये. 3D कक्षामध्ये अतिशय सुंदर असा अनुभव 3Dचा आला. यामध्ये आता ॲक्च्युअली कॅमेऱ्याने आपण केल्यामुळे शूटिंग 3Dचा याच्यामध्ये तुम्हाला एवढं पॅटर्न व्यवस्थित दिसणार नाही. परंतु 3D जे आहे ते 3D चांगल्या प्रकारे तिथं अनुभव घेता येतो 3Dचा. एक जिवंत असं 3D जिवंत असे तुम्ही जर पाहिलं असेल आपल्या आजूबाजूच्या थिएटरमध्ये अगदी तसाच अनुभव या ठिकाणी सुद्धा पाहता येऊ शकतो. 3Dचा आहे हे आणि ह्या 3Dच्या थिएटरमध्ये 3Dच्या थिएटरमध्ये एक चांगला असा विद्यार्थ्यांसाठी एक रोमहर्षक असा आनंद मिळण्यासाठी हे चांगलं एक सुंदर असं
करमणुकीचं साधन तिथं आहे. यादीतील पायऱ्या आहेत. पायऱ्यावरती बरंच काही लिहिलेलं आहे आणि संदेश दिलेले आहेत आणि ते प्रत्येक संदेश हा अतिशय महत्त्वाचा आहे. आता वरच्या फ्लोअरमध्ये सुद्धा अशाच प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. विविध प्रयोगांची, प्रोजेक्टची रचना पाहायला मिळते, विज्ञानाशी रिलेटेड असणाऱ्या. पहा. हां, इथं क्विज आहेत. क्विज गेम आहे. 4 टीम आणि 4 टीममध्ये 4 जणांनी खेळायचा हा गेम आहे. तिथं विविध प्रश्न त्या स्क्रीनवर येतात आणि त्या स्क्रीनवरचे प्रश्न जे आहेत ते आपण सॉल्व्ह करायचे. कोणीतरी विनर होतो, कोणीतरी लूज होतो. आमच्या फॅमिलीमधील 3घ जण आम्ही तिघांनी हा गेम खेळलेला होता. अतिशय चांगले प्रश्न. त्यानंतर हे जे दिसतंय तुम्हाला हे आहे तारांगण. तिथे अतिशय सुंदर असे तारांगणाची मोठीच्या मोठी व्यवस्था केलेली आहे. तारांगण पाहता येऊ शकतं आपल्याला. विविध प्रकारचे नक्षत्र, आपण कुठे आहोत सूर्यमंडलामध्ये ह्याची माहिती घेता येते. ॲक्चुअली तिथं शूटिंग करणं हे अलाउड नव्हतं. तरी सुद्धा काही थोडेसे फोटो घेण्याचा मी प्रयत्न केला होता. त्यानंतर मी बंद केलेला होता. तर एक चांगली अशी अतिशय सुंदर असं आभाळ क्षितिज तयार केलेलं आहे त्यांनी हॉरिझॉन आणि त्याच्यामधून आपल्याला प्रत्यक्ष अनुभव देण्याचा तिथं प्रयत्न केला जातो. तर अवश्य या ठिकाणी भेट द्या आणि भेट दिल्यानंतर तुम्हाला एक चांगला अनुभव पाहायला मिळेल. जवळ-जवळ एक 2 ते 3 तास लागतात पूर्ण व्यवस्थित पाहण्यासाठी, अभ्यास पूर्ण पाहण्यासाठी. अतिशय सुंदर हे ठिकाण आहे आणि या ठिकाणाला भेट देऊन तुम्ही नक्कीच तुमचं ज्ञान वृद्धिंगत करू शकता. या ठिकाणी तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत. एवढंच नाही तर बाहेर अतिशय सुंदर परिसर आहे. त्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्लायडिंग्स, सीसॉ असे अनेक खेळ तुम्हाला त्या गार्डनमध्ये खेळता येऊ शकतात. पूर्णपणे एक अर्ध्या दिवसाची ट्रिप ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी होऊ शकते. एक नॉलेज बेस्ड ट्रिप जर करायची असेल तर पुण्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान पार्क, विज्ञान पार्क किंवा विज्ञान केंद्र म्हणून ज्याला घोषित केलेलं आहे आणि ज्यांना फार मोठ्या-मोठ्या लोकांनी देणगी देऊन एक चांगलं रन करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या. 100% भेट देऊन तुम्ही यातील जे ज्ञान आहे, ते ज्ञान तुम्ही आत्मसात करू शकता. धन्यवाद.